कावलिन पावडरचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी 3 महत्त्वाचे मुद्दे. तर सगळ्यात पहिले तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की तुमच्याकडे जी कावलिन पावडर तिची क्वालिटी सगळ्यात भारी असली पाहिजे आणि एकदम 200 लिटरचा ड्रम तर तुम्ही बिलकुल कालवू नका. एकतर तुम्ही 100 लिटर बनवा किंवा 160 लिटर बनवा, जेणेकरून ते आपल्याला हलवायला सोपं जाईल. पिस्टनने जर तुम्ही स्प्रे करत असाल तर एक माणूस कंटिन्यू त्या ड्रम जवळ तिथं हलवायला उभा पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाठीवरच्या पंपाने जर स्प्रे करत असाल तर प्रत्येक वेळेस बादली भरून तुम्ही पंपामध्ये टाकणार, तर त्या बादली भरून घेण्याच्या आधी तुम्ही प्रत्येक वेळेस तो ड्रम हलवून घ्यायचा आहे, नाही तर जास्तीत जास्त पावडर ही खाली बसून राहील, नुसतं वरचं पाणी तुम्ही पंपामध्ये भरणार. नंबर 2, पिस्टनने ज्यावेळेस तुम्ही स्प्रे करत असाल तर प्रत्येक 2 एकर स्प्रे झाल्याच्या नंतर तुम्ही पिस्टनचे वायसर बदलून घ्यायचे. आणि जर पाठीवरच्या पंपाने स्प्रे करत असाल, मग तो पेट्रोल पंप असू द्या किंवा चार्जिंग पंप असू द्या, त्याच्या आतमध्ये एक चाळणी असते, ती चाळणी आपल्याला 4 पंप स्प्रे झाल्याच्या नंतर धुवून घ्यायची. असं केल्याच्या नंतर तुमचा पिस्टनचा पण प्रेशर मेंटेन राहील आणि पाठीवरच्या पंपाचा पण प्रेशर मेंटेन राहील आणि फवारा एकदम मस्त बसेल. स्प्रेची लाईफ वाढवण्यासाठी तुम्ही स्टिकर घ्यायला बिलकुल विसरू नका. आणि वेळेवर जर तुमच्याकडे स्टिकर अवेलेबल नसेल तर तुम्ही 1-1 रुपयाला शॅम्पूच्या 15 ते 20 पुड्या एका ड्रमसाठी टाकू शकता. याच्यामुळे पावडरीला एक एक्स्ट्रा गुळगुळीतपणा येईल आणि तुमच्या गनामध्ये किंवा नोझलमध्ये ते बिलकुल अडकणार नाही. तर अशा ड्रॅगन फ्रूट मधल्या टेक्निकल आणि डीप माहितीसाठी फॉलो करा.